त्यानंतर बातमी राजकीय आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकारिणीमध्ये बदलाचे वारे वाहू लागले। ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे जाणार असल्याची आता चर्चा रंगली। मात्र या चर्चेमागे नेमकी काय रणनीती आहे? आदित्य ठाकरेंनी या चर्चेवर काय स्पष्टीकरण दिलंय? पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। मातोश्रीवर 2003 ची पुनरावृत्ती। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार। जून मध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? 100 युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बसचं भाडं रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? दसरा मेळाव्यातील आदित्य ठाकरेंच्या याच भाषणानं मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष व्हावेत अशी उद्धवजींची जरी इच्छा असली तरी संजय राऊत आणि त्यांच्या विरोधातला एक गट आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत। त्यामुळं उभाटा गटामध्ये एका बाजूला आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांचा गट आहे। उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असे दोन गट स्पष्टपणे पडलेले आहेत। येणाऱ्या काळात हे भांडण आणखी चव्हाट्यावर येईल। दिवसभर ही चर्चा सुरू असताना अखेर स्वतः आदित्य ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। आज सकाळपासून काही टीव्ही चॅनल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे। या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही याची नोंद घ्या। आदित्य ठाकरेंनी जरी या कार्याध्यक्ष पदाच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी आदित्य ठाकरेंची खासदारांवरील नाराजी, राज्यसभा खासदारकी ठाकरे सेनेला मिळावी यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता 2029च्या निवडणुकीआधी ठाकरे सेनेत संघटनात्मक बदल अटळ आहेत। त्यामुळेच मातोश्रीचं पुढचं नेतृत्व पुढच्या पिढीकडे जाणार यात तिळमात्र शंका नाही। गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।